आजचा मेनू ब्लॉग एकदम खास होता कारण की आपण गेलतो कोल्हापूरमध्ये. आज आपण कोल्हापुरात आलोय द कुंभल्ली वाघाच्या तालमीची त्र्यंबोली यात्रा शूट करायला आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांचा लाडका बाप्पा आणि कोल्हापूरचा राजा याचं आगमन सोहळ्याला. तो चलो खुर्ची की पेटी बांध लो क्योंकि आज का डे आणि आज का व्लॉग होने वाला है धमाकेदार. कारण की वाघाची तालीम कोल्हापूरचा वाघ यांची मिरवणूक म्हणलं की एकदम धिंगाणा विषय. ही खतरनाक बोड्याची ट्रायल झाली आणि त्याच्यानंतर आम्ही ओढ होती ती म्हणजे तावडे हॉटेल जवळ येणाऱ्या कोल्हापूरचा राजा, महाराष्ट्रातला पहिलाच आगमन सोहळा. आणि ह्याच ओढीपोटी आम्ही हायवेवरती आणि तिथून हा जो नजारा दिसत होता ना याच्यामुळे मनाला एकदम शांतीच मिळत होती आपल्या कोल्हापूरच्या राजाची. आणि त्याला बघून मन एकदम शांत झालं. आपल्या साऊंड शोला इतका धिंगाणा असतो पण ह्या राजाच्या एंट्रीला इतका क्राऊड असून इतका दंगा असून तिथं एकदम शांत फील होत होतं. राजाचं दर्शन घेतलं, तुम्हाला दाखवण्यासाठी त्याचं शूट पण घेतलं आणि त्याच्यानंतर निघून आलो आपल्या घरी जायला. आज आपण कोल्हापुरात आलोय द कुंभल्ली म्हणजे वाघाच्या तालमीची टेंबोली यात्रा बघायला. त्याचबरोबर आपल्या सर्वांचा बाप्पा आणि कोल्हापूरचा राजा याच्या आगमन सोहळ्याला सुद्धा. सो मी बोलतोय कोल्हापुरात येऊन डायरेक्ट आजच्या या धमाकेदार दिवसाला, कारण की आजचा दिवसच भारी उजेड आहे. एका दिवशी कोल्हापुरातील ज्या दोन सगळ्यात मोठ्या गोष्टी असतात ना, दोन सगळ्यात मोठ्या गोष्टी असतात ते म्हणजे वाघाच्या तालमीची मिरवणूक आणि कोल्हापूरचा राजा यांचा आगमन सोहळा. आणि आज आपल्याला तो एकाच दिवशी पाहायला भेटणार आहे, एकाच दिवशी या व्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी साऊंडलाईनचा फर्स्ट युट्यूबर द साऊंड टेकेस प्रतीक आणि आज मी तुमच्या पुढे परत एकदा एक कोल्हापूरचा ब्रँडेड लेवलचा व्लॉग घेऊन येतोय. तर स्वागत आहे तुमचं माझ्या या खतरनाक व्लॉग मध्ये. तर भावांनो, जसं सांगितलं तसं आजचा दिवस लय भारी आहे आपल्या साऊंड लव्हरसाठी किंवा बाप्पा लव्हरसाठी किंवा वाघाच्या तालमीच्या लव्हरसाठी. कारण की आजचा दिवस आहे 7 ऑगस्ट आणि आज आहे कोल्हापूरचा महाराजा यांचा आगमन सोहळा प्लस त्र्यंबोली यात्रा पण, आणि त्यामध्ये वाघाची तालीम आणि सोबत अजून 5 ते 6 मिरवणुका कोल्हापूरला असणार आहे. तर पहिल्यांदा आपण जाणार आहे आज वाघाच्या तालमीच्या इथं. त्यांच्या तिथं त्यांचा साऊंड चेक आणि त्यांच्या तो गल्लीतला धिंगाणा असतो तो घेऊन त्याच्यानंतर आपण जाऊ तावडे हॉटेलकडे, जिकडे असणार आहे आपल्या बाप्पाचं आगमन सोहळा. सो कोल्हापूरचे पब्लिक जर लाईक नसेल केलं तर लाईक करा, सॉरी सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. आणि बाकी जे आपले रेग्युलर पब्लिक आहे ते तुम्ही लाईक वगैरे करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लाईक आणि सबस्क्राईब तर होत राहील पण कमेंट करा, कारण तुमच्या कमेंटमधलं प्रेम बघून असं भारी वाटत असतं. सो कमेंट नक्की करा, सबस्क्राईब पण करा, कारण की 50,000 पर्यंत पोहोचायचं आहे आपल्याला लवकर. मांगलेच्या शो नंतर सबस्क्रायबर चांगले गेन झाले, कारण की त्यामध्ये मी बोललो, ह्याच्या आधी कधी जास्त बोलत नसतं तुम्ही सबस्क्राईब करा वगैरे, पण त्यामध्ये बोलल्यावर तुम्ही केलं तर सबस्क्राईब. सो थँक्यू. आजच्या पण कोल्हापूरचे जे ब्रँडवाले आहेत आपल्या चॅनलवर ब्रँडचे ओपनिंग आणि ब्रँडच्या आधीमध्ये शो होत असतात, व्लॉग येत असतात. सो तुम्ही वन साईड सबस्क्राईब करू शकता. मी पोचतो तिथं आणि तुम्हाला दाखवतो वाघाच्या तालमीचं टेस्टिंग आणि त्याच्यानंतर बाप्पा होत कोण आहे बघा, पिवळा वाघ. हे आपलं काय म्हणायचं ते वळावा साऊंड ऑफिशियल. कोल्हापूर साईडला ब्रँडचा शो असला की आम्ही दोघंच येतो इकडे. काय तो आपण लास्ट इयर पण आलतो, पण त्र्यंबोली यात्रेला नव्हतो, दुसरा कोणता शो होता, जयंती होती ना, शिवजयंतीला आलो. त्याच्यानंतर आज येतोय. सो जातो आम्ही दोघं तिथं, ते पण शूट करतील त्यांच्या पेजसाठी, आपण आपला ब्लॉग, आणि त्याच्यानंतर मग बाप्पाकडे पण जाऊ 4-5 वाजता बघू. भीड़ बता देती है की दरबार किसका है, लेकिन दरबारात एक विषय झालाय. आता जस्ट आम्ही पोचले तिथं हे काढून नेलं, काय म्हणतात ते मिक्सर प्लेअर काढून नेला पोलिसांनी. पोचलोय आपण वाघाच्या तालमीच्या इथं, बघू शकता पुढं सगळे क्राऊड आणि साऊंड पण आहे. पण आपण पोचलो आणि प्लेअर काढून नेलाय. तर तरी पण आपण एकदा जाऊन बघूया सेटअप किती लावलाय, कारण की 8 लावणार आहेत असं कळाले. निर्वाणा आणि कोणती होती, निर्वाणा नाही, निवास 2.0 आणि निंजा. हा, निवास 2.0 आणि निंजा. तो 8 लावलेत बहुतेक, त्याचा काहीतरी विषय.
मंदिर केवढं जुनं आहे काय रे भावा. One hour later. चक्का जाम झाला. एका तासाच्या वेळ नंतर आता फायनली साऊंड चालू होते, कारण की आपण आलो त्यावेळी पोलिसांनी मिक्सर वगैरे काढून दिलं आणि 1.5 तास आम्ही वाट बघितली इथं. आणि आता पब्लिक बघू शकता वागायचं आणि तेच ठीक होईल. इथं क्राऊड आहे. चित्ररंग म्हणजे उभा राहायचं आढळलं ना, पण एका एवढ्या क्राऊड मध्ये फक्त मी आता वाट बसलोय इथं. कारण की तिथे गाडी स्पेशल कधी जाऊ शकते एवढे सगळ्यांचं मी एकटा बसलो एवढं वाजमध्ये हे द्या. डेडिकेशनला इज्जत द्या, डेडिकेशनला इज्जत द्या आमच्या. गाडी पडली, मी पडलो पण व्हिडिओ घेतला. साऊंड बंद झालं, कसली पोरं शांत वाटत. खरंच अंगात येत साऊंड बंद असलं एकदमच शांत असते, पण परत डायरेक्ट अंगात येते यांच्या. उभं राहा येत नाही तर कुठे.
माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सारं करायचं साठी करायचं भाऊ खरं सांगतोय मजा आली. आता इथनं आपल्याला पुढे जे बेल वगैरे ऐकायचं आहे किंवा वाईट मॅट्रिकची नवीन सिरीज आहे आणि तिथून कोल्हापूरच्या राजाच्या आगमनाला पण जायचंय. सो इथनं निघतोय. जेवढं काय टेस्टिंग मिळालं त्याला एक खतरनाक मिळालं आणि जे टेस्टिंग मिळालं पण ते पण असल्या अँगलने मिळालं हा ना. टेस्टिंग जे मिळालं ते असल्या सिच्युएशन असल्या अँगल मध्ये मिळालं की मजा आली. एक गाडी होती त्या गाडीला माझ्याकडे लव यू कारण त्या गाडीमुळे मला शूट करता आलं एवढी गर्दी होती तिथे. तर आता आपण इथनं जातोय पुढे बघू जे बेल वगैरे भेटेल किंवा वाईट मॅट्रिक्स आणि त्याच्यानंतर कोल्हापूरचा राजा. लेट्स गो. काय सीन विषय नाही विषय आणि सीन दोन्ही पण एकच झालाय की सगळं साऊंड बंद झाले. बाकीच्या जे बेल वगैरे होते ते वाघाची तालीम पण बंद झाला. आपण शूट केलं आणि आता आपण चाललोय डायरेक्ट तावडे हॉटेलकडे आगमन सोहळ्याला. तिथं आदित्य आहे आणि आपला बाप्पा असतं. सो तिथं जाऊन तिथला साऊंड आणि तिथला माहोल कव्हर करूया. चला. पाहुणं सीन असं होता आम्हाला आलतो सुसूला लय वेळ झाला आणि कुठं कोल्हापूर सिटीमध्ये आम्हाला भेटतच नव्हतं. फायनली आम्ही आता हायवेला लागलोय आणि इथून पुढे गेल्यावरच आपल्याला आजचा जो आगमन सोहळा भेटणार आहे. आणि आपण कोल्हापुरातून फिरून उजगावकडून आलो कारण तिथून आपल्याला बाहेर पडता आलं नसतं कोल्हापूर त्या तावडे हॉटेल पाशी. सो आपण उजगावच्या मार्गे डायरेक्ट हायवेला लागलो. आता हायवेवरून स्ट्रेट टू स्ट्रेट जाऊ. बघू खाल्लं किंवा वर जरी जाता आलं तर दोन्हीकडनं आपण शूट करू. लेट्स गो. चल पुढं तू. हा ब्रिजवर नाही गर्दी अजिबात काय विषय नाही. साईडने घे फक्त. आई शपथ गर्दी बघ. गर्दी बघ बाबा. साऊंड कुठं आहे? हा तिकडे नाही ना ते याला आपल्याला रिक्षा. भावानं पाठीमाग बघा जंक्शन विषय इकडे बघा शेवट रे. आणि आपण ब्रिजवर खाली जायचं मला पोलीस होता मला वाटतं मारतात. पाठीमाग क्राऊड बघा कसला खतरनाक आहे. मजा आली. व्ह्यू होता व्ह्यूला इज्जत आहे. पण आपण पोचतोय गोल सर्कल पाशी आणि जेव्हा पुढं माहोलाही नाही तो बघून असं प्रसन्न प्रसन्न वाटतं. तुम्हाला दाखवतो मी. थांबा. इकडे येणार आहे इकडून येणार आहे बाप्पा. चालेल एकदा पुढे जाऊन बघूया. आता आलोय एक व्ह्यू तर भेटलाय आपल्याला आणि आपल्याला एक पोलीस माणूस भेटला जिने पोलीस दिली आपल्याला. म्हणलं एकच कामाचा माणूस आज बघितला चॅनल दाखवलं त्यानं आणि फुल पिता झालते ते मला वाटबीट दाखवली कुठं उभा काय म्हणले. आणि आता मला एक व्ह्यू भेटलाय चांगला तिथून आपल्याला भेटेल आगमन नाही भारी. तुम्हाला दाखवतो मी. इथनं बाप्पाचं आगमन होणार
नाही येणार फुट, त्यामुळे आपल्याला चांगला व्ह्यू आहे, काय विषय नाही. आणि ते पोलीस मामा फुल फिरत आलता आपल्याला. मी जाताना त्यांना जमलं तर घेतो व्हिडिओ. तर बघूया आता आगमनाची वाट बघते मी पण. भावनो या माहोलचा विषय तुम्हाला नाही सांगू शकत. लय खतरनाक माहोल आलाय बोल. यंदा एक्सपिरियन्स करायला लागले भाऊ आगमन सोहळा कोल्हापूर. आणि बाप्पा आलाय आता. एकच मिनिट. एक्सपिरियन्स केलेला आहे, भारी वाटलं. आणि इकडं सगळे आपले मेंबर पण भारी भेटले. हो दादा आपण आहे भाऊ. फक्त इथं साऊंडच नव्हता, तेवढाच विषय होता. साऊंड असतं तर अजून मजा आली असती. 10 किलोमीटर पुढे पण ते 2-2 मध्ये जायचं काय, पण असू दे, बाप्पाला बघून मजा आली. त्याला बघून मन एकदम शांत झालं. आपल्या साऊंड शोला इतका धिंगाणा असतो, पण ह्या राजाच्या एंट्रीला इतका क्राऊड असून, इतका दंगा असून तिथं एकदम शांत फील होत होतं. राजाचं दर्शन घेतलं, तुम्हाला दाखवण्यासाठी त्याचं शूट पण घेतलं, आणि त्याच्यानंतर निघून आलो आपल्या घरी जायला. सर थँक्यू. मी बोललो ना मगाशी, हे सर आपल्याला सगळे गोष्टी. धन्यवाद. चला खतरनाक एक्सपिरियन्स आला लाईफ टाईम. आणि हे जे पोलीस होते हे मगापासून आपल्याला इज्जत देत होते, म्हणजे सगळं सांगत होते. मी त्यांना माझं युट्यूब चॅनल सांगितल्यानंतर मला सांगितलं पहिल्यांदा कामाचा माणूस आलाय म्हणलं. ठीक आहे, सो इज्जत आली. फॉलोअर्स बघितलं, सर फुल फिदा आपलं, काही विषय नाही. आणि मी पहिल्यांदा हा अनुभव घेतला, मजा आली. कसं वाटलं? पहिल्यांदा चालतो भाऊ, लय मजा आहे. आणि बाप्पाला बघून तर आपलं फील झालं ना, मजा. साऊंड नव्हता यावर्षी साऊंड नव्हता इथं. साऊंड लय पुढे घालवलं, कारण की साऊंड लावलं की पब्लिक ऐकत नाही. तू पोलिसांना पण माहित आहे. पण असू दे, जे काय बघितलं त्याला मजा आली. चला जाऊया. काय म्हणायचं, आगमन झालं कोल्हापूरच्या राजाचं, खरं आहे. पण इथं पण हे गणपती बाप्पा आहेतच ना, त्यांना ही कोणच पब्लिक बघत नाहीये. बघू शकता त्या राजाला इज्जत, आणि हे पण देवच आहे ना. या विषयावर काय बोलायचंय तुम्हाला? जे पाठीमागे इथं आहे ते पण देवच आहे ना, आणि तिकडे पण होतं तो देवच होता.
सो असंच वाटलं आता ट्रॅफिक मधनं जात होतो, हळूहळू चाललेलं तेव्हा दिसलं तिथं. काय बोलायचं बरं भाऊ या विषयावर? काय नाही आपण जरा बोलू जरा ट्रॅफिक आहे जरा. तुमचं मत कमेंट सांगा या विषयावर. राजाचं आगमन तर झालं खतरनाक, पण इथं पण होतं ते पण राजाचं. पब्लिक आहे आपलं पण, काय विषय नाही. चला नदीला पाणी